स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आज चाललोय ते thumbnailवरून तुम्हाला समज असलं आपण पुढे चाललोय. छोटासा प्रयत्न आहे आपला. आपण टेंट घेतलाय, त्याचा रिव्ह्यू करायचा आहे, म्हणजे त्याची टेस्टिंग करायची का तो कसा आहे त्या उद्देशाने. तर आपल्या बघू शकता गेल्या टायमाला आपल्याला फसवलेलं ज्यांनी, हेच ते व्यक्ती दादू शेठ. ते दर टायमाला आपल्याला सांगतात की आपण जायचं आणि बसायला नव्हता, मधल्या मध्ये फसवत. कारण होतं एक गोष्ट. कारण होतं, तो गेला होता कुठेतरी. समजेल तुम्हाला लवकरच. हाँ, बातें पता नहीं जाती, वो समझ जाती हमको. चला तर पुढे कंटिन्यू करा. कसा आहे तो ब्लॉग बघा तुम्ही. तर फायनली आता आम्ही एक स्पॉट असा शोधून काढलाय. तर तो डायरेक्ट आहे ना, मिसिंग लिंक असा. हा स्पॉट नाही, स्पॉट थोडा अजून पुढंच आहे, थोडंसं पुढे. आता फायनली आम्ही सर्व सेटअप वगैरे केलाय. दादू आपला पाठीमागे काम करतोय हलका फुलका. मस्त आहे. संध्याकाळ पण होत चालली, थोडंसं रात्र होईल, कदाचित अंधार पडेल, पण बघूयात कसं. काहीतरी जाळण्यासाठी आम्हाला पाहिजे. जाळण्यासाठी आता जाळण्यासाठी आम्ही लाकडं वगैरे आणलंय, सर्व काय बरंच सगळ्या गोष्टी घेऊन आलोय. आता फक्त आम्हाला एक दगडी पाहिजेत. दगडी आता दादूने तर 2 दगडी लावल्यात. ओके, म्हणजे समोरच ठेवतोय, म्हणजे जास्त काही जरी पाऊस आला समोरच्या समोर विषय होईल. आणि तर हा असा काही सेटअप आपण आणलोय वगैरे आणलाय. तिकडे नको पाठवसा आणलाय हवाला. हा जरा पटकन पटकन भेटतो तर नीट येते का बघ. भाई क्लास. लाकडं लावणार म्हणजे काय विषय होईल, तो पटापट झाला आहे ना. बस नाही एवढा कळतं इकडं खाली, बस झाला. नंतर परत वरून थोडा टाकावा लागेल. फक्त आपल्याला ते भाजायचं ते, म्हणजे आपल्याला काय जास्त काय करायचं नाहीये. आणि असे तोडायला साठी आपण असं ए हलल चांगला सेटअप. चत्तूर बित्तूर उडतात भाऊ इथं. तिथे लाईट पण लागलं आणि बघू शकता आणि आता आतमध्ये सगळं जरा पसरा आवडतोय. फायनल आम्ही आग पेटवली मस्त पैकी. आणि अजून काहीतरी आता 6:30 व्हायला आले, बहुतेक 6:30. आणि अजून तरी अंधार नाही पडलाय. आपण थोडंफार अंधारपर्यंत राहू आणि त्याच्यानंतर मग कल्टी मारू. पाठीमाग आपण बाईक वगैरे पण आपल्याला लावलं. आम्ही मके आणलेत, आपण फक्त मकेच आणलेत. नशीब फक्त मके आणलेत. आम्ही चिकन वगैरे आणणार होतो, पण बोललो सध्या आपण नको ह्या गोष्टी करायला, कारण की आग लावणं म्हणजे ना लई डेंजर काम आहे. काय माहिती लोकांच्या आयुष्यामध्ये कशी आग लावतात, पण ही आग लावणं म्हणजे ना खूप कठीण काम आहे. चालेल, चला कंटिन्यू करा, बघा काय विषय. लावतोय आता मक्के भाजायला दोघं पण. एक फोन तिकडे आणि एक फोन इकडे लावलाय. तर बघू. मारतोय फुका, मार फुका मार. नको झाले त्याचा हालत. आणि त्यात हे दूर निघतो ना, दूर पण असं डोळ्यावरती येतोय. पण मजा येते, खूप सारी मजा येते. पहिल्यांदा आपण करतोय हे, पण मजा आहे भाई. थोडीशी मेहनत आहे, पण मस्त वाटतं एकदम. मेरे को तो मजा आ रहा है. थोड्याशा नंतर ब्लॉक पडल्याच्या नंतर काय नंतर ती मजा घरी समजत. चांगलेच लागणार आहे. घरातली काय बोलते माहिती का, मग खायचे होते तू घरातच खायचे ना, हे बाहेर जाऊन नाटकं करायची गरज का होती. दुसऱ्याच्या पोराला बिघडवायचं.
मी दोघांकडे बिघडत नाही, विषय. तो त्याच्या मर्जीने आलाय. आणि आपण काय मी याला बिघडत नाही तो पण त्याच्या मर्जीने आलाय. असं काय बिघडत असेल हा मला बिघडवतो दादा चल करून बाकी मला तर आता फायनली आपण नाव मके वगैरे भाजलेत. मके भाजलेत म्हणजे बऱ्यापैकी ठीकठाक भाजलेत मस्तपैकी. फोन आहे इकडे बघू शकता मके अशा प्रकारे आपण भाजलेत. हे लाईट आपण डायरेक्ट गाडीच लावलं डायरेक्ट टेन्शन नाही. आणि अशा प्रकारे आपण भाजलेत. बऱ्यापैकी ते भाजतायत चांगल्या प्रकारे. आणि हा धूर जो आहे ना धूर जाम डेंजर आहे लागतंय. कशाने चावी नाही काहीच नाही आणलं. मी मागाशी याला बोललो होतो चाकू घे बाई. ते या बहिणी चाकू वगैरे काहीच नाही घेतला. बोलतो काय नाही बोलतो चल बोलतो. हे अशी काम आहेत आमची. आणि हे बघा यो यो वेव आणि पाठीमागे हा मिसिंग लिंक लाईट लागले. काय नजर आहे. आणि लोकेशन जर तुम्हाला ही लोकेशन हवी असणार तर पैसे पाठवा पैसे पाठवा तरच भेटेल. कारण की जी लोकेशन आहे ना अजून कुणालाच माहित नाही. डायरेक्ट असं समोरून एक्झॅक्ट असं इथं तुम्ही कॅम्प लावणार आणि समोर तुम्हाला व्ह्यू पॉईंट दिसणार एकदम समोर. आणि लोकेशन जर हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा. मी तुम्हाला लोकेशन पाठवेल. तर आता सगळं आपलं झालंय आता सर्व ऑलमोस्ट. आणि मके वगैरे भाजून झालेत आपलेच. आणि पाऊस यायला लागलाय थोडासा टिटी म्हणजे बारीक आहे अजून जास्त काही मोठा नाही आला पाऊस पण बऱ्यापैकी आहे. आणि आपले दादाकडे बघू शकता इकडे काम करतात. जाम काम केलंय म्हणजे खरं सांगू ना. म्हणजे मी ते ब्लॉग बघतो असं सोलो राईडला जातात ते सोलो कॅम्पिंग करतात. कसं करतात भाई अप्रिशिएट केलं पाहिजे त्या लोकांना. कारण की एकट्याच्या नाही होत एवढं. म्हणजे टेंट उभा करा तुझी आग एवढी पेटव ना. म्हणजे गॅस सिलेंडर असं म्हणून त्याला काय वाटत नाही. पण जर असं गोष्टी असतील ना तर मग खूप सारं कठीण आहे. दादू होतं म्हणून आम्ही केलंय. दुसरं आपण नेक्स्ट पार्ट आपण बघू आता कुठे करायची काय करायची. हे आपण फक्त एक बेसिक फक्त बघत होतो का हा टेंट ओके आहे की नाही. पण मला तर असं वाटतंय का हा ठीकठाक आहे. म्हणजे ऍव्हरेज असं बोलायला गेलं तर ऍव्हरेज आहे. पहिली गोष्ट आता मक्के खातोय पाऊस येतोय आणि मिसिंग लेकच्या इकडे थोडासा जास्त धुका वगैरे पाऊस तर तिकडे आहे. इकडे पण थोडा पाऊस आहे. पण हा जो टेंट आहे ना चांगला आहे आणि प्राईसच्या हिशोबाने तर एकदम गुड आहे बोलायला तर ॲव्हरेज आहे. आणि बघू आता मक्के खाऊयात. आणि आपण असे झालेले डायरेक्ट काय आणलं नाही काय नाही. लाईट वगैरे नाही तर आपण काहीच नाही करू शकत. पुढच्या टाइमला आपण लाईट वगैरे करून प्रयत्न करू नाही का. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर करू. हे आपण डायरेक्ट असं उठलो आणि डायरेक्ट आलो असं झालंय सर्व. लिंबू जरा जास्त लागतो. क्लास मक्के लावले क्लास एकदम भारी. मक्के पण गोड आहेत एक नंबर. तर आता बघू शकता आपण अंधार असल्यामुळे गाडीची लाईट वगैरे मध्ये मी व्हिडिओ काढतोय. आता आपण हा पूर्ण टेंट हे करतोय परत पाडला त्याला खाली आणि भरू पॅक करू सगळं पॅकअप करू निघू. इथं खूप सारी मजा आली. इथं खूप जास्त मजा आली. पहिली टाईम होता आपला. आणि आता आपण निघतो इथून. दादू आपला थोडीशी हे करतोय स्टेट वगैरे. आणि सबस्क्राईब करा आपल्याला. इथपर्यंत असेल तर खूप सारं थँक्यू तुम्हाला पहिले. तुम्ही एवढी पूर्ण व्हिडिओ बघितली. आणि जर तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत यायचं असेल तर कमेंट करा. आपण नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आपण नक्कीच करू. ठीक आहे चला आता आपण इथं संपवतोय. थँक्यू. सबस्क्राईब करा कमेंट करा मजा घेत राहा फिरत राहा हिंडत राहा. काय करायचं तो करून टाका. एकदाच लाईफ आहे मजा घेत राहा. चला तर बाय बाय. निघूयात आपण. चलो.